हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर चालू केलेला. त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रीचं आपण इंट्रोडक्शन बघितलंय. इंट्रोडक्शनला ऑल फॉर्म्युलेज जे आहेत सगळे, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीचा जो टेबल आहे तो कसा टेबल पाठ करायचा याची सगळ्याची आपण इन्फॉर्मेशन घेतल्या. त्यानंतर कसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, टेबल ट्रिकनं कसा पाठ करायचा हे आपण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. जर इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितला नसला तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5. आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय तुम्हाला? प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट म्हणजेच काय तर सिद्ध करा. आता बघ, काय सिद्ध करायचं असतं आपल्याला, तर प्रूव्ह दॅटच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 2 साइड्स दिलेले असतात. म्हणजे बघा, एक दिलेलं असणार आहे तुम्हाला LHS आणि दुसरी साईड दिलेली असणार आहे तुम्हाला RHS. म्हणजे इक्वेशनला किती साईड्स असतात? 2. मग LHS आणि RHS आणि मधी साईन काय असणार आहे तुमचं? इज इक्वल टू. आता मधी साईन इज इक्वल टू आहे, याचा अर्थ काय? दोन्ही पण साईड्स काय असणार आहेत आपल्या? तर इक्वल असणार आहेत. मग आपण कन्सिडर करताना काय कन्सिडर करायचं? LHSच्या ज्या काही तुमच्या व्हॅल्यूज असतील त्या कन्सिडर करायच्या. ते सगळं सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर तुमचं काय यायला पाहिजे? जेवढे RHSचा नंबर आहे तेवढं तुमचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजेच काय, मी कन्सिडर करताना काय कन्सिडर करणार? LHS कन्सिडर करणार आणि उत्तर माझं काय येणार आहे? RHS एवढं येणार आहे. ह्यालाच म्हणायचं आपण प्रूव्ह दॅट. काय म्हणायचं आहे? प्रूव्ह दॅट. म्हणजे एक साईड कन्सिडर करायची आणि दुसरी साईड काय करायची? प्रूव्ह करायची. आता बघा, आपण क्वेश्चन नंबर 6 मधला क्वेश्चन नंबर 1 बघूया. काय क्वेश्चन नंबर 1 दिलाय? तर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. मग बघा, इक्वेशनला 2 साईड आहेत. ही आपली LHS आहे, इज इक्वल टूच्या ह्या साईडची LHS आहे आणि इज इक्वल टूच्या पलीकडे जे आहे त्याला काय म्हणायचं आहे आपण? RHS. मग कन्सिडर करताना आपण काय कन्सिडर करायचं? तर LHS कन्सिडर करायचं. LHSला काय काय दिले? तर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. जी तुमची LHS आहे इज इक्वल टूच्या ह्या साईडच्या सगळ्या नंबर्स, ते सगळे नंबर्स लिहायचे. आता जेव्हा मी हे सगळं सॉल्व्ह करणार आहे तेव्हा माझं उत्तर काय यायला पाहिजे? आन्सर काय यायला पाहिजे? सेक थिटा आन्सर यायला पाहिजे. म्हणजेच काय, तर LHS आणि RHS आपल्याला काय दाखवायचे? इक्वल दाखवायचे. आता बघा, कन्सिडर करताना मी LHS कन्सिडर केली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपण जे 6.1 मधले क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 बघितलेत, त्याच्यामध्ये बघा आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल बघितले. 2 + 3/4 असं आल्यानंतर आपण काय करत होतो बघा, काय करायचं? जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे आणि जो क्रॉसचा नंबर आहे या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं आणि वरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा? ऍड करायचा. म्हणजे बघा, 4 × 2 जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो आणि जो क्रॉसला नंबर आहे तो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 × 2 आन्सर किती येते? 8. जर मध्ये साईन प्लस असेल तर प्लस द्यायचं, जर साईन मायनस असेल तर काय साईन द्यायचं? मायनस. आता वरचा जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो त्याच्यामध्ये ऍड करायचा. न्यूमरेटरचा नंबर किती आहे? 3. तो त्याच्यामध्ये ऍड केला. आता जो तुमचा डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज लिहायचा. डिनॉमिनेटर किती आहे आपला? 4. तर तो ॲज इट इज नंबर लिहिला. हे आपण करत होतो. सेम आता ह्या एक्झाम्पलमध्ये पण तेच करायचं आहे. जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो आणि जो क्रॉसचा नंबर आहे त्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा आन्सर किती येते? तर कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर काय करायचं? प्लस साईन असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. साईन कोणतं आहे आपलं? प्लस. मग मी साईन दिलं प्लस. वरचा न्यूमरेटरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा? ऍड करायचा. मग न्यूमरेटरचा नंबर कोणता आहे आपला? तर साईन स्क्वेअर थिटा. तर साईन स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिलं. आता डिनॉमिनेटर जो आहे तो ॲज इट इज लिहायचा. मग डिनॉमिनेटरला कोणता नंबर आहे आपला? तर कॉस थिटा. मग कॉस थिटा आपला आपण आहे तसं लिहिलं. आता काय करणार आहे आपण? इथं कोणता फॉर्म्युला यूज होतोय? आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज बघितलेत. त्याच्यामध्ये बघा, पहिलीच आयडेंटिटी आहे तुमची साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज मधली पहिलीच आयडेंटिटी आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची ऍडिशन किती येत्या? 1 येत्या. मग बघा, आपल्या न्यूमरेटरमध्ये काय आहे? तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं काय, किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं काय, आपला आन्सर तेच येते. म्हणजे ह्याचा आन्सर किती लिहिणार आहे आपण? 1 अपॉन डिनॉमिनेटरला काय आहे तुमचं? तर कॉस थिटा. डिनॉमिनेटरला काय आपलं? कॉस थिटा. मग कॉस थिटा आहे तसं लिहिलं. आता बघा, काय मिळालं आपल्याला? 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजेच हा कुणाचा रेसिप्रोकल आहे?
तर कॉस थिटाचा रेसिप्रोकल आपण कसा बघतोय, कॉस थिटा लिहिलं त्याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असतोय 1, मग त्याचं अपोजिट घ्यायचं, कॉस थिटा अपॉन 1चं रिव्हर्स घ्या म्हणजेच काय येणार आहे तर 1 अपॉन कॉस थिटा. आता आपण फॉर्म्युलामध्ये सांगितले कॉस थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर बघा आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणकोणते आहेत, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. ह्या अशा आपले एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. त्याच्यामध्ये साइन थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कोसेक थिटाचा, कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे सेक थिटाचा आणि टॅन थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कॉट थिटाचा. मला कुणाचा रेसिप्रोकल पाहिजे, कॉस थिटाचा. मग कॉस थिटाचा रेसिप्रोकल काय येतोय सेक थिटा, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटाच्या जागी मी काय लिहिणार आहे सेक थिटा. बघा कॉस थिटाचा रेसिप्रोकल काय येतोय सेक थिटा. आता इथं रिझन लिहायला पाहिजे, प्रत्येक स्टेपला जे तुम्ही यूज केले ते लिहायचं. मग बघा काय लिहिणारा तर 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय कॉस थिटाचा रेसिप्रोकल किती येते आन्सर तर सेक थिटा म्हणजेच काय. आता बघा हे सॉल्व केले मी, माझा आन्सर आले सेक थिटा आहे काय RHS एवढा आन्सर, म्हणजे इज इक्वल टू मी काय लिहिणार आहे तर RHS. बघा कन्सिडर करताना मी LHS कन्सिडर केली आणि माझं सॉल्व केल्यानंतर आन्सर केवढं आलं, जेवढं RHSची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तेच माझं आन्सर आलं. बघा प्रत्येक वेळेला रिझन लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या स्टेपला काय यूज केले ते लिहायचं. बघा एक्झाम्पल लक्षात आलं काय, स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 1 बघितला, आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय बघा, तर कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग काय करायचं प्रूव्ह करताना LHS कन्सिडर करायचं आणि RHS काय करायची प्रूव्ह करायची. मग आता बघा LHSला काय दिले, LHS इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर किती यायला पाहिजे तर 1 यायला पाहिजे. मग आता बघा कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिलं. आता आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय ते आन्सर तर सेक स्क्वेअर थिटा. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा बघितला आयडेंटिटी, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युले आणि आयडेंटिटीज लागतात. जर फॉर्म्युले पाठ असतील तरच आपल्याला पुढे काय करायचं ते कळते. त्यामुळं इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन चेक करा आणि फॉर्म्युले सगळे काय करा पाठ करा. आता बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहिणार आहे तर सेक स्क्वेअर थिटा. आता बघा कॉस स्क्वेअर थिटा इंटू काय आले सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे दोन्ही पण फंक्शनचं काय आहे स्क्वेअर. मग आता बघा काय करूया कॉस थिटा इंटू सेक थिटा, दोघांना पण सेपरेट स्क्वेअर आहेत. आता त्याचा मी ब्रॅकेट्सचा काय केला आहे स्क्वेअर केला आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. बघा कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. हे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग कॉस थिटा इंटू सेक थिटाच्या जागी मी काय लिहिणार आहे 1, परत ब्रॅकेटचा काय लिहिणार आहे स्क्वेअर, म्हणजे 1चा स्क्वेअर. आन्सर किती येणार आहे आपलं 1 आणि विच इज तुमचं काय आहे RHS. म्हणजे मी कन्सिडर करताना काय कन्सिडर केलेली LHS आणि प्रूव्ह काय केल्या तर RHS. लक्षात आलं की तुमच्या 2 इथं फॉर्म्युला आपण यूज केलेत. कोणकोणता तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल पण लक्षात आलं की तुमच्या, याचा आपण स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे आपण. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले बघा आपल्याला, तर अंडर रूटमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस काय दिले टॅन थिटा. आता आपण पहिल्यांदा काय कन्सिडर करायची LHS कन्सिडर केली. काय LHSला दिले आपल्याला तर अंडर रूटमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन किती दिले 1 प्लस साइन थिटा. आता मी LHS कन्सिडर केली, मला प्रूव्ह काय करायचं आहे तर सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता बघा पहिल्यांदा काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू दिलेत, मग स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू दिल्यावरती आपण काय करायचं
तर रॅशनलायझेशन करायचं. आता रॅशनलायझेशन म्हणजे काय करायचं, जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे, डिनॉमिनेटरचा नंबर काय तुमचा किंवा डिनॉमिनेटरचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय आहे, तर 1 + sin थिटा. रॅशनलायझेशन नेहमी आपण कशाचं करतोय, डिनॉमिनेटरचं करतोय, न्यूमरेटरचं करत नाही. मग रॅशनलायझेशन म्हणजे काय करायचं, जो तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डिनॉमिनेटरला आहे, काय डिनॉमिनेटरला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, तर 1 + sin थिटा, त्याच्या अपोजिट म्हणजे हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चेंज करायचे नाहीत, फक्त काय चेंज करायचं, साईन. मग प्लसच्या अपोजिट साईन कोणतं येते, मायनस. मग साईन 1 मायनस काय लिहायचं, साईन थिटा. हे दोन नंबर आहेत तसं ठेवले, फक्त मधलं साईन काय करायचं, चेंज, आणि त्या नंबरनं त्याला मल्टिप्लाय पण करायचं आणि काय करायचं, डिवाइड पण करायचं. याला आपण म्हणतोय रॅशनलायझेशन. आता बघा, मी जे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिले ते लिहिलं. मग आता काय करायचं, जो तुमचा दिलेला आहे ते लिहून घ्यायचं. काय दिलं आपल्याला, √1 मायनस साईन थिटा अपॉन 1 + साईन थिटा. आता मला रॅशनलायझेशन करायचं आहे, मध्ये साईन काय दिलं, इंटू. आता जो तुमचा स्क्वेअर रूट आहे तो ॲज इट इज लिहिला. आता कुणाचं रॅशनलायझेशन करणार आहे आपण, डिनॉमिनेटरचं. मग बघा काय आहे डिनॉमिनेटरला व्हॅल्यू, तर 1 + साईन थिटा. मग प्लसच्या अपोजिट साईन कोणते येते, मायनस. समजा जर इथं मायनस साईन असेल तर मायनसच्या अपोजिट कोणतं येते, प्लस. जर प्लस असेल तर मायनस द्यायचं आणि मायनस असेल तर काय द्यायचं, प्लस द्यायचं. मग आता बघा लिहिताना ह्या दोन व्हॅल्यू ॲज इट इज लिहायच्या, फक्त साईन चेंज करायचं. म्हणजेच काय लिहिणार, तर 1 मायनस साईन थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. याला म्हणायचं रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे काय, लक्षात आलं का बघा, जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे म्हणजे फंक्शन ॲज इट इज ठेवलं, साईन फक्त चेंज केलं आणि त्याला मल्टिप्लाय पण करायचं आणि काय करायचं, डिवाइड पण करायचं, जो तुमचं एक्झाम्पल असेल ते. आता बघा पुढच्या स्टेपला काय करायचं बघा. आता न्यूमरेटरला काय काय आलंय बघा, 1 मायनस साईन थिटा, आणि ह्या साईडला पण काय आलंय आपलं, 1 मायनस साईन थिटा. आता बघा, जर ह्या साईडला पण तुमचं ए असेल आणि ह्या साईडला पण तुमचं ए असेल तर तुम्ही काय करतायचा, एचा काय करतायचा, स्क्वेअर करतायचा. म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू जर सेम असतील तर तुम्ही त्याचा काय करतायचा, स्क्वेअर करतायचा. सेम तसंच वरती न्यूमरेटरला बघा, ह्या साईडला पण 1 मायनस साईन थिटा आहे आणि इथं पण काय आपलं 1 मायनस साईन थिटा. म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू सेम असतील तर तुम्ही त्याचा काय करणारा, स्क्वेअर करणारा. बघा अंडररूटचा सिम्बॉल टाकला, कुणाचं स्क्वेअर करणारा, तर 1 मायनस साईन थिटा आणि त्याला ब्रॅकेट टाकून त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. आता खाली डिनॉमिनेटरमध्ये बघा, डिनॉमिनेटरमध्ये काय काय दिले, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. 1 × 1, आन्सर किती येणार आहे आपलं, 1. हा प्लस आणि मायनस, प्लस मायनस मायनस, म्हणजे साईन कोणतं देणार, तर मायनस. आता बघा साईन थिटा इंटू साईन थिटा, साईन थिटा इंटू साईन थिटा, आपला आन्सर काय येते, तर साईन स्क्वेअर थिटा. आता पुढच्या स्टेपला बघा, 1 मायनस काय आले आपली स्टेप, तर 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन काय आले, तर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आता बघा 1 मायनस साईन थिटा ॲज इट इज ठेवलं, 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा खाली कोणता फॉर्म्युला तयार होतोय, समजा जर इथं मी 1चा पण स्क्वेअर दिला तर 1चा स्क्वेअर किती येतोय, 1. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे, तर साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता समजा जर मला ह्याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण कशी काढतोय, तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आपण काय करतोय, आधी ह्या साईडची व्हॅल्यू असेल ती लिहितोय आणि मग ह्या साईडनं शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहितोय. मग आता बघा हा प्लस साईन स्क्वेअर थिटा आहे, त्या साईडला गेल्यावर काय होणार, मायनस. म्हणजे काय लिहिणार मी, 1 मायनस काय लिहिणार, साईन स्क्वेअर थिटा. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटाची काय व्हॅल्यू झाली, तर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. म्हणजेच 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतोय. हे आपण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सगळं चेक बघितलेलं आहे. म्हणजे 1, आता खाली बघा काय आलंय, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे बघा आता खाली मी काय लिहिले, तर कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा पुढच्या स्टेपला काय होणार आहे, तुमच्या स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होतोय आपला, कॅन्सल होतोय. आणि खाली पण बघा स्क्वेअर रूट न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे खालचा स्क्वेअर पण आपला काय होणार आहे, तर कॅन्सल होणार आहे. म्हणजे बघा काय येणार आहे, हा स्क्वेअर रूट नाही आहे म्हणजे काय येणार आहे, तर 1 मायनस साईन थिटा अपॉनला काय आहे आपलं, तर कॉस थिटा. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल कसा होतो हे माहिती आहे ना, तर बघ त्या अंडररूटमध्ये 2 असेल आणि त्याचं जर मी स्क्वेअर केलं तर ह्या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर काय होतो तुमचा, कॅन्सल. म्हणजेच आन्सर किती येते तुमचं, 2. आता कसं कॅन्सल होते बघा,
अंडर रूट 2चा स्क्वेअर म्हणजेच काय, तर रूट 2चं मल्टिप्लिकेशन आपण किती वेळा करतोय, 2 टाइम्स करतोय. म्हणजे बघा √2 इंटू √2 म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं, √4 येणार आहे. 2 इंटू 2 4 आणि अंडर रूट आहे तसं. मग 4 कितीचा स्क्वेअर आहे, तर 2चा, म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे, 2. मग एवढं सगळं कॅल्क्युलेशन केल्यापेक्षा आपण डायरेक्ट, आता इथं पण आपला आन्सर किती आलंय 2 आणि इथं पण आपला आन्सर किती आलंय 2. म्हणजे डायरेक्ट काय करायचं, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल करायचं, म्हणजे आन्सर काय येते 2 येते. कसं स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होते लक्षात आलं का बघा. आता काय करायचं, हे इरेज करतो. आता बघा जेव्हा आपल्याकडे असं असते 2 - 3/4 तेव्हा आपण काय करतोय, जो डिनोमिनेटर आहे तो सेपरेट करून लिहितोय. म्हणजेच कसं लिहितोय, 2/4 मायनस किती लिहितोय, 3/4 म्हणजे डिनोमिनेटर काय करतोय सेपरेट. सेम तसंच करायचं, 1 अपॉन काय लिहिणारा, कॉस थिटा मध्ये साईन मायनस आणि साईन थिटा अपॉन काय लिहिणारा, तर कॉस थिटा. फक्त या स्टेपला आपण काय केलंय, डिनॉमिनेटर सेपरेट केलंय. आता बघा 1 अपॉन कॉस थिटा आलंय, म्हणजेच काय, कॉस थिटाचं आपल्याला काय घ्यायचं आहे, रेसिप्रोकल. वरती 1 आणि खाली कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं की त्याचा अर्थ काय होतोय, रेसिप्रोकल. मग कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे, आताच आपण बघितले मागच्या एक्झाम्पलमध्ये, कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे, तर सेक थिटाचा. मध्ये साईन कोणता आहे, मायनस, आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा, तर टॅन थिटाचा. बघा काय काय फॉर्म्युला आपण यूज केलेत, तर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, आणि दुसरा फॉर्म्युला यूज केला आहे आपण, टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. हे दोन फॉर्म्युला आपण ह्या स्टेपला यूज केलेत. म्हणजे कॉस थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक थिटाचा, आणि टॅन थिटाचा काय फॉर्म्युला येतोय, तर साईन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साईन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागी मी काय लिहिणार आहे, तर टॅन थिटा लिहिणार आहे. बघा साईन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागी काय लिहिले, टॅन थिटा लिहिले. आता बघा हेच RHS आहे काय आपलं, सेक थिटा मायनस टॅन थिटा. इथं पण काय आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, तर RHS. बघा हे आपलं एक्झाम्पलचं आन्सर आहे. प्रत्येक ठिकाणी जे फॉर्म्युले तुम्ही यूज केलेत ते फॉर्म्युले काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आता बघा आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले आपल्याला, तर सेक थिटा मायनस कॉस थिटा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिले कॉट थिटा प्लस टॅन थिटा, आणि इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, तर टॅन थिटा इंटू काय प्रूव्ह करायचं आहे, सेक थिटा. आता बघा फर्स्ट आपण LHS कन्सिडर करूया. काय दिलं LHS मध्ये, तर सेक थिटा मायनस कॉस थिटा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिले, तर कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता बघा LHS कन्सिडर केली. आता फर्स्ट स्टेपला काय करायचं, तर सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर कॉस थिटाचा. म्हणजे सेक थिटा मी कसं लिहू शकतोय, तर 1 अपॉन कॉस थिटा मायनस हा कॉस थिटा जो आहे तो ॲज इट इज लिहिला. बघा सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर कॉस थिटाचा. म्हणजेच कसं लिहिणार रेसिप्रोकल, तर 1 अपॉन कॉस थिटा मायनस साईन ॲज इट इज लिहिलं, कॉस थिटा ॲज इट इज लिहिलं. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युले आहेत कॉट थिटा आणि टॅन थिटाचा. कॉट थिटाचा काय फॉर्म्युला आहे बघा, तर कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साईन थिटा, आणि टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, तर टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळे फॉर्म्युले काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. म्हणजे कॉट थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर कॉस थिटा अपॉन साईन थिटा, आणि टॅन थिटाच्या जागी काय लिहू शकतोय, तर साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा कॉट थिटा, मग कॉट थिटाच्या जागी काय लिहिणार, कॉट थिटाचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस थिटा अपॉन साईन थिटा. मध्ये साईन कोणता आहे, तर प्लस. टॅन थिटाच्या जागी काय लिहिणार आहे, तर साईन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे फॉर्म्युला आपण याच्यासाठी बघितलेत. आणि एक कोणता फॉर्म्युला यूज केला आहे, तर रेसिप्रोकलचा. कोणता रेसिप्रोकल, तर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे बघा पहिल्या स्टेपला आपण टोटल किती फॉर्म्युले यूज केले आहेत, 3 फॉर्म्युले यूज केले. म्हणजे फॉर्म्युला पार्ट असल्याशिवाय आपल्याला सॉल्व करता येत नाही. आता बघा काय करायचं, पहिल्या फर्स्ट एक्झाम्पलला आपण केलेलं बघा 2/3
+5 असा असेल तर आपण काय करतोय, जो डिनॉमिनेटरचा नंबर असेल तो आणि जो क्रॉसचा नंबर असेल तो, या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. आणि जर इथं साईन प्लस असेल तर वरचा नंबर त्याच्यामध्ये प्लस करायचा, आणि जर इथं साईन मायनस असेल तर वरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा, तर मायनस करायचा. व सेम तसंच जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो आणि जो क्रॉसला नंबर आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तो, त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. मग कॉस थिटा इंटू कॉस थिटा, आन्सर किती येणार आहे आपलं, तर कॉस स्क्वेअर थिटा. मध्ये साईन कोणता आहे, तर मायनस. मायनस काय करायचं, जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो, न्यूमरेटरचा नंबर कोणता आहे, 1 अपॉन जो डिनॉमिनेटरला काय लिहायचं, जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर असेल तो ॲज इट इज लिहायचा. मग डिनॉमिनेटरचा नंबर कोणता आहे आपला, तर कॉस थिटा. बघा पहिला ब्रॅकेट आपण इथं ह्या टाईपमध्ये सॉल्व्ह केलं आहे. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, काय आन्सर येते, तर कॉस स्क्वेअर थिटा. मध्ये साईन कोणता आहे, प्लस, साईन थिटा इंटू साईन थिटा, आन्सर किती येते, तर साईन स्क्वेअर थिटा अपॉन, आपण काय करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू ॲज इट इज लिहितोय. म्हणजे काय लिहिणार आहे इथं, साईन थिटा इंटू किती लिहिणारा, कॉस थिटा. ही स्टेप बघा लक्षात आली काय. त्यानंतर आता बघा कॉस स्क्वेअर थिटा -1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं. आता बघा कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपल्याकडं, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी फर्स्ट आहे. आता जर ह्याच्यावरून मला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर काय लिहिणार आहे मी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. आता बघा हा 1 ॲज इट इज लिहिणार, हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्या साईडला गेल्यावरती काय होणार आहे, मायनस. म्हणजे काय लिहिणार, मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच बघा साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा कॉस स्क्वेअर थिटा -1 च्या जागी मी काय लिहू शकतोय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं काय आणि कॉस स्क्वेअर थिटा -1 लिहिलं काय, आन्सर काय ते आपलं तेच येते. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा -1 च्या जागी आपण काय लिहिणार आहे, तर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा ॲज इट इज लिहिलं. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं काय आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर लिहिलं काय, एकच. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती, त्या 1. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 अपॉन काय लिहिणार आहे, साइन थिटा इंटू काय लिहिणार आहे, कॉस थिटा. आता बघा हा जो तुमचा साइन स्क्वेअर थिटा आहे याच्यामध्ये हा कशामध्ये आपला न्यूमरेटरला, आणि हा जो तुमचा साइन थिटा आहे हा कशाला आहे, डिनॉमिनेटरला. मग आपण कॅन्सल करताना कशामध्ये कॅन्सल करतोय, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर. आता बघा इथं साइन स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे साइन थिटा किती आहेत, 2 साइन थिटा आहेत, आणि इथं साइन थिटा किती आहेत, 1. मग बघा यातली एक साइन थिटा, यातल्या एक साइन थिटाला आपण काय करायची, कॅन्सल. म्हणजेच काय मिळणार आहे बघा, एक साइन थिटा कॅन्सल झालाय, म्हणजे इथं राहणार किती साइन थिटा, 1 साइन थिटा अपॉन किती राहणार आहे, कॉस थिटा इंटू, आता ह्या साईडला काय राहिलंय, तर 1 अपॉन कॉस थिटा. आता बघा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, मगाच्याच एक्झाम्पलमध्ये इथंच यूज केलाय बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा कोणाच्या इक्वल आहे, टॅन थिटाच्या इक्वल आहे. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर टॅन थिटा इंटू, आता बघा 1 अपॉन कॉस थिटा. तुम्हाला काय सांगितलंय, वरती 1 आला की त्याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. मग कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे, तर सेक थिटाचा. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटाच्या जागी आपण काय लिहिणार आहे, सेक थिटा लिहिणार आहे. आता बघा ह्या स्टेपला आपण कोणकोणते फॉर्म्युले यूज केलेत, तर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, हे 2 फॉर्म्युले यूज केलेत. आता बघा हेच आपलं काय आहे, RHS. RHSला काय पाहिजे होतं आपल्याला, टॅन थिटा इंटू सेक थिटा, हेच आपलं आलेलं आहे. म्हणजे इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, RHS लिहिणार आहे. हे तुमच्या एक्झाम्पलचं काय आहे, आन्सर. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 काय दिलंय बघा, तर कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय दिलंय, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आता बघा LHS फर्स्ट स्टेपला LHS कन्सिडर करूया. काय दिलंय LHS मध्ये, तर कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता LHS कन्सिडर केल्या, आता RHS आपल्याला काय करायचे, तर प्रूव्ह करायचे. आता बघा कॉट थिटा आणि टॅन थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहेत. तर कॉट थिटाचं काय फॉर्म्युला आहे, तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे,
टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा दोन्ही पण याचे फॉर्म्युले आहेत फंक्शनचे. कॉट थिटाचा पण फॉर्म्युला आहे आणि टॅन थिटाचा पण फॉर्म्युला आहे. अजून पण जर इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे हे कळाल्याशिवाय पुढची स्टेप आपल्याला करता येत नाही. त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजे. मग आता बघा कॉट थिटाच्या जागी काय लिहायचं तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बघा कॉट थिटाच्या जागी लिहिलंय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मध्ये साइन कोणता आहे तर प्लस. टॅन थिटाच्या जागी काय टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहूया. काय टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनोमिनेटर आहेत आणि मध्ये साइन कोणता आहे प्लस. जर दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनोमिनेटर असतील तर आपण काय करतो त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय येणार आहे तर कॉस स्क्वेअर थिटा. मध्ये साइन कोणता येणार आहे तर प्लस. साइन थिटा इंटू साइन थिटा आन्सर काय येणार आहे तर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जो तुमचा डिनोमिनेटर आहे तो ॲज इट इज लिहायचा. डिनोमिनेटरला काय आपलं साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता काय करायचं आपल्याकडे आयडेंटिटी आहे. फर्स्ट आयडेंटिटीज आहे तुमची तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच वरती न्यूमरेटरला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय 1 लिहू शकतोय. म्हणजे वरती लिहिलं न्यूमरेटरला 1. अपॉनला काय तर साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता मगाच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तसंच डिनॉमिनेटर काय करून लिहायचा सेपरेट करून लिहायचा. म्हणजेच कसं लिहिणारा 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन काय लिहिणारा कॉस थिटा. बघा दोन्ही पण फंक्शनला एकच न्यूमरेटर आहे. मग तो न्यूमरेटर मी दोघांना पण काय केला सेपरेट केला. म्हणजे इकडं पण 1 लिहिलं आणि तिकडं पण काय लिहिलं 1. आता बघा 1 आणि खाली ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे म्हणजेच आपण त्याचा काय घेणार रेसिप्रोकल घेणार. वरती न्यूमरेटरला 1 आणि खाली फंक्शन असेल ट्रिग्नॉमेट्रिक तर त्याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल घ्यायचा. मग बघा 1 अपॉन साइन थिटा. साइन थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कोसेक थिटाचा. म्हणजे 1 अपॉन साइन थिटाच्या जागी काय लिहायचं कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे कुणाचा रेसिप्रोकल आहे कॉस थिटा तर सेक थिटाचा. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालंय कोसेक थिटा इंटू सेक थिटा. हेच आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. कोसेक थिटा इंटू सेक थिटा आणि इज इक्वल टू काय लिहिणार आहे RHS. बघा रेसिप्रोकल काय ते माहीत पाहिजे. साइन थिटाचा रेसिप्रोकल आहे कोसेक थिटा आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल काय आहे सेक थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. प्रत्येक स्टेपला जे आपण फॉर्म्युले यूज केलेत ते लिहूया. इथं पण फॉर्म्युला बघा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा हा फॉर्म्युला इथं यूज केला आहे. आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हे दोन फॉर्म्युला आपण इथं यूज केले. बघा हे एक्झाम्पल इझी आहे लक्षात आलं काय. आता बघा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलं आपल्याला तर 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय दिलंय तर सेक थिटा प्लस टॅन थिटा. पहिल्यांदा LHS कन्सिडर करूया. काय दिलंय बघा LHSला तर 1 अपॉन सेक थिटा मायनस काय दिलंय टॅन थिटा. आता बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहेत. मग आपण आता ह्याच या पहिल्या स्टेपला काय करूया तर रॅशनलायझेशन करूया. तर मगाच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण अंडररूटच्या एक्झाम्पलमध्ये रॅशनलायझेशन कसं करायचं बघितलं. कसं करायचं रॅशनलायझेशन तर रॅशनलायझेशन डिनॉमिनेटरचं करायचं. ज्या तुमच्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डिनॉमिनेटरला आहेत त्या फंक्शन ॲज इट इज ठेवायच्या आणि साईन फक्त काय द्यायचं अपोजिट. म्हणजे जर मायनस असेल तर काय द्यायचं प्लस आणि प्लस असेल तर काय द्यायचं मायनस. म्हणजे आता बघा पहिल्यांदा जे तुम्हाला दिले ते ॲज इट इज लिहून घेतलं 1 मायनस सेक थिटा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा मध्ये साईन दिलं इंटू. बघ रॅशनलायझेशन करताना काय करायचं जे फंक्शन आहे ते ॲज इट इज लिहायचं आणि अपोजिट साईन द्यायचं. म्हणजे बघा फंक्शन काय काय लिहिलं सेक थिटा आणि टॅन थिटा मायनस आहे म्हणजे साईन कोणतं देणार प्लस. त्याच संख्येनं त्याला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे काय लिहिणारा सेक थिटा प्लस काय लिहिणार टॅन थिटा. बघा फर्स्ट स्टेप लक्षात आली काय रॅशनलायझेशन केले. कशाचं रॅशनलायझेशन केले तर डिनॉमिनेटरचं. जे डिनॉमिनेटरला
टू ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत ते ॲज इट इज लिहिलेत. साईन फक्त काय केलं, चेंज. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, आणि त्यांना मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे वरचं असणार आहे मल्टिप्लिकेशन आणि खालचं काय असणार आहे, डिवायडेशन. आता मल्टिप्लिकेशन करूया, न्यूमरेटर टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. आता बघा 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा, 1 इंटू एनिथिंग, आन्सर काय येते आपल्याला, तोच नंबर येतोय. म्हणजे वरच्याच मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा, म्हणजे 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपल्याला काय आन्सर मिळणार आहे, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता खाली डिनॉमिनेटरला बघा, सेक थिटा इंटू सेक थिटा, काय आन्सर येणार आहे, तर सेक स्क्वेअर थिटा. हा मायनस आणि हा प्लस, प्लस मायनस मायनस. टॅन थिटा इंटू टॅन थिटा, आन्सर काय येणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा न्यूमरेटरला काय मिळाले, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता इथं कोणती आयडेंटिटी घेणार आहे आपण, तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा आपल्याकडे आयडेंटिटी काय आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आन्सर मिळते आपल्याला, तर 1 मिळते. म्हणजेच खाली डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी आपण किती लिहिणार आहे, तर 1 लिहिणार आहे. आता बघा 2/1 असल्यावरती आपण फक्त किती लिहितोय, 2 लिहितोय, म्हणजे डिनॉमिनेटरचा 1 लिहित नाही. सेम तसंच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे आणि अपॉन 1 आहे, म्हणजे आपण खालचा 1 लिहिणार आहे काय, नाही. म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर बघा हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. हेच RHSला आहे, काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, RHS. हा इथं फॉर्म्युला आपण काय केला आहे, यूज केला आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघा लक्षात आलं काय, पहिल्या स्टेपला केलं रॅशनलायझेशन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर, त्यानंतर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला यूज केला आणि त्यानंतर आपल्याला आन्सर मिळाले. हा होता आपला क्वेश्चन नंबर 6. बघा जर ह्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितल्यात, प्रूव्ह दॅट मधला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 बघितल्यात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 7 टू क्वेश्चन नंबर 12. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.